नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग काकडे पाटील आपला मित्र आज एका वेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या समोर आलोय. मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असेल किंवा एखाद्या ध्येयापर्यंत जायचं जर असेल ना, काय काय गोष्टी आपण करायला पाहिजेत, ज्या गोष्टी केल्याने आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी मिळवायची असेल, एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल, तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आत्मसमर्पण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. झोकून देऊन त्या गोष्टीमध्ये काम करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की काही गोष्टी मिळवण्याकरता काही गोष्टी आपल्याला त्याग करावा लागतो. तर त्याग महत्त्वाचा आहे की जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपण काही गोष्टी जर आपल्याला वाटत असेल की या गोष्टीमुळे आपलं मन ओढवलं किंवा मन वळलं जाऊ शकतं, अशा गोष्टीचा त्याग करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठं उदाहरण स्क्रीनवर जे दिसत आहेत ना, मनोजदादा जरांगे पाटील. मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 7 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढतात. त्यांचं ध्येय एकच होतं की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायचं. ते आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिला जो आहे तो जो मिळवला तर आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण, उपोषण, आमरण उपोषण त्यांनी केलं की त्यांना माहिती आहे, त्यांनी एकच ठरवलं की काहीही झालं तरी मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पाठीमागे हटणार नाही. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यात निदर्शनाचे येतो म्हणजे त्याग. या माणसानं शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणार नाही तोपर्यंत घराचा उंबराही शिवणार नाही. गेला होतो माणूस घरी, तो होता त्याग. आणि तिसरी गोष्ट होती सातत्य. एक उपोषणाला त्यांनी काही मागण्या मान्य केल्या, आपण करू, मराठा आरक्षण देऊ, सरकारनं जाहीर केलं. त्यांनी मुदत दिली आणि मुदतीनंतर पुन्हा त्यांनी मराठा आरक्षण मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यांनी आमरण उपोषण केलं. गावोगावी जाऊन सभा घेतल्या, जनजागृती केली. तशीच आपल्याला जनजागृती, आपल्याला जर एखादं ध्येय पाहिजे असेल तर आपल्या त्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायला पाहिजेत का आपल्याला काय करायला पाहिजे ध्येयापर्यंत. त्यांनी समाज एकत्र केला. गिनीज बुकात नोंद होईल अशी त्यांची 1.5 कोट 2 कोट लोकांची एवढी मोठी संख्येनं त्यांनी सभा घेतली आंतरवलीमध्ये. ती होतं तिथं त्यांना माहिती होतं की त्यांनी आत्मसमर्पण केला, त्याग केला आणि सातत्य ठेवलं. सातत्य ठेवून त्यांनी ज्यावेळेस मुंबईला मोर्चा काढला, लाखोच्या संख्येनं नाही कोटीच्या संख्येनं लोक मुंबईला निघाले. या सगळ्या गोष्टी त्यांना माहित होतं की या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला काही साध्य होणार नाही. तसंच आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असेल ना मित्रांनो, आत्मसमर्पण, त्याग, सातत्य सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहेत. त्या गोष्टी जर आपण मनापासून केल्या तर 100% आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जसं मनोज जरांगे पाटलांनं मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, काही झालं तरी मराठा आरक्षण जीव गेला तरी चालेल पण मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल, हे त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी सरकारला झुकवलं. आणि येत्या 26 तारखेला 27 तारखेला त्यांनी ते मराठा आरक्षण मिळवून दाखवलं. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ध्येयपूर्ती करायची असेल तर आत्मसमर्पण, त्याग आणि सातत्य सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. धन्यवाद.